झारखंड विधानसभेत चंपई सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकलाय। चंपई सोरेन सरकारच्या बाजूने 47 आमदार उभे राहिलेत, तर सरकार विरोधात 29 आमदार होते। यावेळी चंपई सोरेन यांनी आपण हेमंत सोरेन पार्ट 2 असल्याचं सांगत त्यांच्या कामाचं सभागृहात कौतुक केलं। हेमंत सोरेन यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोपही चंपई सोरेन यांनी केलाय। ते जय श्रीराम म्हणतात, मी त्यांना हरामखोर म्हणतो, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केली। भाजपला आपला पक्ष संपवायचा होता। 2014 पासून शिवसेना फोडत असल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला। उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्यात चिपळूणमधल्या सभेत भाजपवर जोरदार टीका केली। ठाणे क्राईम ब्रांच पथकानं कल्याणच्या द्वारली गावातल्या वादग्रस्त जागेची पाहणी केली। तसंच जागेचा वाद नेमका काय आहे याची चौकशी सुरू आहे। जागेची पाहणी करत जागेसंबंधी दस्तावेजही गोळा केले। याच जागेचा कब्जा घेण्यावरून आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाडांमध्ये वाद झाला होता। त्याचं परिवसन गोळीबारात झालेलं। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पुणे हेमंत दाभेकरची खासदार श्रीकांत शिंदेशी भेट घडवून आणणारा शिंदे गट युवा सेना पदाधिकारी अनिकेत जवळकरची हकालपट्टी केली आहे। शिवसेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी या संबंधीचं पत्र जाहीर केले। केंद्राच्या कृषी विभागाची समिती आजपासून राज्याच्या दौऱ्यावर आहे। यात नाशिक, पुणे आणि बीडमध्ये समिती भेट देऊन कांदा पिकाचा आढावा घेईल। 2 महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा ही समिती राज्यात येते, त्यामुळे कांदा उत्पादकांना निर्यात बंदी उठवण्याची अपेक्षा आहे। सध्या निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव कोसळलेत। कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहेत। MSP पेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा असे आदेश देण्यात आलेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्देश दिलेत। त्यामुळे कापूस उत्पादकांची फसवणूक थांबून त्यांना दिलासा मिळणार आहे।